नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे दुधीची डाळ आणि भात. तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया. मी इथे काय काय घेतलं आहे ते साहित्य सगळं सांगणार आहे. इथे तूर डाळ घेतली आहे, मूग डाळ घेतली आणि मसूरची डाळ मी इथे भिजत घातली आहे. दुधी भोपळा आहे, हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण आणि एक कांदा. आता मी यांना सगळं मिक्सअप करून कुकरला लावून घेणार आहे. आता मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये पहिली डाळ टाकून घेते आणि आता सगळं मिक्सर टाकून घेते. आता त्यातच मी 1 चमचा मीठ घालून घेते, सोबतच हळद आणि सोबतच मी 1 चमचावरून तेल टाकून घेणार आहे. मिक्स करायचं चांगलं आणि आता आपण याला कुकरला लावून घेणार आहोत. आता इथे आपली डाळ दुधी भोपळ्याचं सर्व मिश्रण उकडून आलेलं आहे. आता मी ना याला डाळीला तडका लावून घेणार आहे. आता गरम तेलात मोहरी ॲड करते, जिरे ॲड करते. आता आपला कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी याच्यात हळद टाकून घेते, लाल तिखट पावडर, धना पावडर आणि हे आपलं उकडून घेतलेलं मिक्सर ॲड करते. तर त्याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. दुधीची डाळ एकदा तुम्ही नक्की करून बघा, कारण की लहान मुलं कसं नुसतं दुधीची भाजी खायला नाक मुरडतात, मोठ्यांनाही आवडत नाही. म्हणून एकदा ही अशी दुधीची डाळ करून बघा, खरं खूप छान लागतं. आणि आता वरून मी कोथिंबीर टाकून घेते. आता इथे आपली डाळ रेडी आहे. आता आपण याला सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.